इस सप्ताह संपन्न नवी मुंबई मनपा महासभा बैठक में शिक्षण रूपांतरण नीति 2026 के प्रस्ताव पर चर्चा के दौरान सीबीडी बेलापुर प्रभाग क्रमांक 28 की भारतीय जनता पार्टी की नगर सेविका स्वाति गुरखे ने सभागृह नेता सागर नाइक द्वारा रखे गए इस प्रस्ताव का अभिनंदन करते हुए अपना सुझाव रखा कि मराठी अनिवार्य रखते हुए स्कूलों में मराठी संस्कार की शिक्षा पर जोर दिया जाए। उन्होंने जहां इस दौरान विपक्ष पे कटाक्ष किया, साथ ही उन्होंने कहा कि संस्कार मराठी के और शिक्षा ग्लोबल की होगी तो निश्चित ही स्ट्रॉन्ग फ्यूचर जनरेशन भविष्य में तैयार होगा। सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय सदस्य, सचिव महोदय आणि या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू, त्याचबरोबर प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, सर्वप्रथम तर आमचे सभागृह नेते यांचं खूप अभिनंदन करीन की अशा प्रकारचा हा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी सभागृहात आणला आणि ही आज खरं बघायला गेलं तर काळाची गरज आहे की आपण म्हणतो इथे की मराठी आणि इंग्लिशचा हा जो वाद इथे चालू आहे त्याच्यामध्ये मराठी शाळा बंद करणं हा आपला कदापि थॉट नाही आहे। ह्याच्या मागे आपण जो विचार करतोय की जो बदल आहे तो स्वीकारण्यासाठी आज ज्या परिस्थितीमध्ये आपण भारतामध्ये जेव्हा 10वी नंतरचं शिक्षण आहे 11वी 12वी त्याच्या पुढचं एज्युकेशन घेत असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं हे अनिवार्य आहे आणि मला आठवते जेव्हा 10वी मधून 11वी मध्ये पूर्णपणे इंग्लिशचा ते सब्जेक्ट वाचताना डोळ्यातून कशा प्रकारे पाणी येतं आपल्या, हे आम्ही सगळ्यांनी इथे मराठी मीडियम मधून जाणाऱ्यांनी अनुभवलेलं आहे। आणि माझं असं म्हणणं नाही की मराठी मीडियम मधून गेलेली व्यक्ती पुढे जाऊन चांगला अभ्यास करू शकत नाही किंवा तसं नाही, आम्ही खूप अभ्यास करून त्या ठिकाणी पुढे पोहोचलो, परंतु आज आपल्या मुलांना ती परिस्थिती येऊ नये याकरिता हा सगळा अट्टाहास आहे। आपल्या नवी मुंबई मधल्या जी आपण म्हणतो एवढ्या आपल्या शाळा आज इतक्या सुंदर प्रकारे चालू आहेत, आपली मुलं खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्या ठिकाणी बोर्डामध्ये येत आहेत आणि हे सगळं होत असताना तीच मुलं जी आपण म्हणतोय की ज्यांची परिस्थिती नाही की इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी एवढी फी भरून तिथे इंग्लिश मिडियमचा अभ्यास करावा, त्यांना ते मराठी मिडियम आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवत आहेत आणि तिथे जर का आपण इंग्लिश मिडियम सुरू केली तर आज आपण जसं त्या दिवशी सोनावणे साहेब म्हणाले की माझ्याकडे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत जी सगळी इथे मराठी मिडियममध्ये शिकतायत, तर ती नॉन महाराष्ट्रीयन लोकांची मुलं मराठीमध्ये शिकतात कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आज तिकडे द्यायला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आणि आज ती मराठी मिडियममध्ये पाठवत आहेत। तीच शाळा जर का आज आपण इथे इंग्लिश मिडियम सुरू केली तर त्यांना पुढे जाऊन तो अभ्यास करणं खूप सोपं होणार आहे आणि हा मुद्दा जो आहे की 11वी मध्ये पुढे जाऊन आपल्याला पूर्णपणे अभ्यास इंग्लिशमध्ये करायचा आहे तो तिकडे कुठेतरी थोडासा सॉल्व्ह होताना दिसेल आणि खऱ्या अर्थानं आपण जो म्हणतो इंग्लिश मराठीचा मुद्दा, माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्याला इंग्लिश कितपत येते त्यापेक्षा आपण मराठी संस्कार त्यांच्यामध्ये कशा प्रकारे घडवतोय किंवा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आपण मराठी विषय हा कंपल्सरी करावा, हिंदी विषय हा कंपल्सरी करावा, दर्जेदार प्रमाणे आपण दर्जेदार लेवलला आपण ते शिकवावं आणि त्याचबरोबर आपले मराठी संस्कार, आता जर का आपण काही शाळा बघितल्या जिथे आपले मराठी संस्कार सुद्धा शिकवले जातात, श्लोक सुद्धा शिकवले जातात, तर अशा प्रकारचं आपण जर का तिथे इन्कॉर्पोरेशन केलं तर आपण हे पहिला वर्ग सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचा जो फर्स्ट KG वर्ग आपण सुरू करणार आहे त्याचे शिक्षक जे येतील ते शिक्षक सुद्धा तशाच दर्जाचे आपण त्यांना जे ट्रेनिंग देणार आहोत, आपण काय नवीन शिक्षक घेणार नाही आहोत, जसं सरांनी सांगितलं की आपण त्यांना ट्रेनिंग देतो आणि ते ज्युनियर KGला शिकवणार आहेत, तर त्यांचा जो अभ्यासक्रम असेल ज्युनियर KG म्हटल्यानंतर छोट्या लेवलचा जो अभ्यासक्रम असेल तिथपासूनच आपली सुरुवात होईल आणि पुढच्या 10 वर्षानंतर आपली ती फर्स्ट बॅच 10वीला जाणार आहे, तर आपल्याकडे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला अजून खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत। तर हे सगळं करत असताना मला असं वाटतं की मराठी कंपल्सरी करणं आणि त्याच्यामध्ये मराठी संस्कार शिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असेल आणि जर का विरोधाला विरोधच करायचा की आपण जसं काही मंडळी सगळे ज्या मंडळींचा या प्रस्तावाला विरोध आहे त्याच्यामध्ये ती मंडळींची मुलं सुद्धा आज इंग्लिश मिडियम मध्ये शिकतायत। महापौर मध्ये या ठिकाणी कुठेही विषयांतर होऊ नये अशी आम्ही विनंती करतो आणि टेबल वाजवून किंवा अशा प्रकारे विरोध करून
विरोधाला फक्त राजकारण करायचं आणि आमची मुलं, जसं आता मी म्हणाले की आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये आणि गरिबांची मुलांना फक्त तिथे आपण महानगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये पाठवायचं, हा दुजाभाव न करता सगळ्यांनी अगदी एकजूटपणे या प्रस्तावाला मला असं वाटतं मान्यता दिली पाहिजे. इंग्लिश खरं बघायला गेलं तर त्या सगळी जी मुलं आहेत ते इंग्लिश आपण जे शिकवणार आहोत ते पूर्ण वर्ल्ड बरोबर त्यांना जोडणार आहे, हे इंग्लिशचा जो अभ्यास असेल तो. आणि त्याचबरोबर आपण त्यांना पूर्ण वर्ल्ड बरोबर कनेक्ट करायला मदत करणार आहोत. त्याचबरोबर आपण मराठी सुद्धा शिकवणार आहोत. मराठी विषय कंपल्सरी केल्यानंतर ती आपल्या मराठी बरोबर जोडली जातील, तर आपण त्यांना वर्ल्डमध्ये कनेक्ट करता करता आपल्या मराठीशी जोडून ठेवणार आहोत. ग्लोबल नॉलेज देत देत आपण त्यांना लोकल व्हॅल्यूजमध्ये पण कनेक्ट करणार आहोत. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे आपण एक स्ट्रॉंग फ्युचर जनरेशन या ठिकाणी निर्माण करतोय. नवी मुंबईच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व मुलांसाठी ही खूप मोठी आणि स्वागतार्ह अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे. तर पुन्हा एकदा सभागृह नेत्यांचं खूप अभिनंदन करीन अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्याबद्दल. आणि सगळ्या सभागृहांनी हा प्रस्ताव अगदी एकमताने पास करावा अशी सगळ्यांना विनंती करेन. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.